मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। ऑगस्ट 2024 तूळ राशीच्या जातकांसाठी कसं जाईल ते आपण पाहूया। प्रथम स्थानाच्या तूळ राशीचा स्वामी शुक्र एकादश स्थानात बुधाबरोबर आहे। स्वकष्टाने धन आगमनाचे योग दिसत आहेत। नवीन मित्र परिवार होतील। मित्रांकडून आर्थिक मदत होईल। नोकरी व्यवसायात उन्नती होईल। द्वितीय स्थानातील वृश्चिक राशी स्वामी मंगळ गुरु सोबत अष्टमात आहे। पती अथवा पत्नी सोबत वादविवाद होतील। अचानक धनलाभ होईल। कुटुंबात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे। तृतीय स्थानातील धनु राशी स्वामी गुरु अष्टम स्थानात मंगळाबरोबर आहे। भावंडांच्या बाबतीत काळजी घ्या। गूढ विद्या, ज्योतिष, अध्यात्मात रुची निर्माण होईल। प्रवास योग दिसत आहेत। चतुर्थातील मकर राशी स्वामी शनी पंचम स्थानात आहे। शेअर मार्केट करणाऱ्यांना उत्तम काळ आहे। घर वाहन सुख मिळेल। पंचम स्थानात स्वराशीत शनी विराजमान आहेत। विद्यार्थी, प्रेम संबंध, कला, क्रीडा या क्षेत्रांसाठी अनुकूल काळ आहे। संधीचा फायदा करून घ्या। षष्ठ स्थानात राहू आहे आणि मीन राशीचा स्वामी गुरु अष्टमात मंगळाबरोबर। नवीन कर्ज घेऊ नका। तब्येतीची काळजी घ्या। शत्रूंपासून सावध राहा। सप्तम स्थानाचा मेष राशीचा स्वामी मंगळ अष्टम स्थानात आहे। पती अथवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या। पार्टनरशिप बिझनेसमध्ये वादविवाद टाळा। अष्टम स्थानात वृषभ राशीत मंगळ गुरु आहेत। कुटुंबात कलह टाळा। अचानक खर्च येऊ शकतात। मित्रांसोबत वादविवाद टाळा। नवम स्थानातील मिथुनेचा बुध एकादश स्थानात शुक्राबरोबर आहे। अतिशय सुंदर योग आहे। नोकरी अथवा व्यवसायात लाभ होतील। वडिलांसोबत संबंध चांगले होतील। दशम स्थानात कर्क रास असून रवी विराजमान आहेत। नोकरी, उच्चपद अथवा अधिकार प्राप्त होतील। मान सन्मान वाढेल। एकादश स्थानात शुक्र बुध आहेत। उत्तम धनलाभाचे योग दिसत आहेत। नोकरी अथवा व्यवसायात उत्तम लाभ होतील। द्वादश स्थानात केतू आहे आणि कन्या राशी स्वामी बुध एकादश स्थानात। कोणालाही उसने रुपये देऊ नका। दान धर्म कराल। अध्यात्मात प्रगती होईल।